नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कृपासिंधू स्वामी परिवारामध्ये आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे. कसे आहात सर्व? आनंदी आहात ना? असायलाच हवे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, जेव्हा देव तुमच्या घरात तुमच्या सोबत असतात, तेव्हा तुम्हाला कोणकोणते संकेत मिळतात. म्हणजेच जर स्वामी आपल्या सोबत असतील, तर आपल्याला कोणकोणते संकेत मिळू शकतात. समजा तुमच्या घरातील घड्याळ अचानक बंद पडले किंवा तुमच्या घरातील काचेच्या वस्तूला अचानक तडा गेली. याचा अर्थ तुमच्यावर येणारे संकट तुमच्या घरावर न येता तुमच्या घरातील घड्याळावर आणि त्या काचेच्या वस्तूवर गेले आहे. म्हणजेच देव तुमचे रक्षण करत आहे. तुम्ही देवपूजेला बसले असताना कधी पाहिले आहे का? उदबत्तीचा धूर सरळ एका मार्गाने वर जातोय. याचाच अर्थ तुमची सेवा थेट देवापर्यंत, आपल्या स्वामींपर्यंत पोचत आहे. जर तुमच्या घरामध्ये साप किंवा नाग आला आहे, पण त्याने कोणालाही त्रास न देता मार्ग बदलून घरातून निघून गेला आहे, म्हणजेच देव तुमचे रक्षण करत आहे. आपल्या समाजातील मराठी आणि हिंदू व्यक्तींच्या दारात तुळस असते. काहींच्या दारातील तुळस बहरलेली असते, त्यांना खूप मंजिरी आलेल्या असतात, तर काहींची तुळस सुकून गेलेली असते. जर तुमच्या तुळशीला खूप मंजिरी आलेल्या असतील, तर समजा तुमच्या घरात सकारात्मकता ऊर्जा आहे, कारण तुमच्या घरात साक्षात विष्णूंचा वास आहे. तसेच जर तुम्ही एखाद्या दिवशी मोठ्या कामासाठी बाहेर पडला आहात आणि घरासमोर अचानक तुम्हाला गाय किंवा गाईचे वासरू दिसले, तर समजून जा की नक्कीच तुमचे काम होणार आहे, कारण तुमच्या कामावर निसर्गाचा आणि देवाचा पूर्ण आशीर्वाद आहे. त्यामुळे तुम्ही घरातून बाहेर पडल्यावरती तुम्हाला गाय किंवा गाईचे वासरू दिसले होते. तुमच्या खिडकीत किंवा बाल्कनीत पक्ष्यांनी घरटं बांधलंय का? जर असे असेल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, पक्षी तिथेच राहतात जिथे खूप शांती आणि चांगली ऊर्जा असते. याचाच अर्थ तुमच्या घरात खूप छान ऊर्जा आहे. देवपूजा करताना कधी अंगावरती शहारे किंवा काटा आलाय का? डोळे पाण्याने भरलेत का? तर समजा तुमची पूजा ही साक्षात देवाला पोचली आहे आणि तुमची ऊर्जा देवाच्या ऊर्जेला स्पर्श करत आहे. म्हणजेच स्वामी आपल्या सोबत आहेत. कधीकधी आपण साधं जेवण बनवतो, पण त्याची चव फार छान लागते आणि आपल्याला असे वाटते की मन तृप्त झाले आहे. अशा वेळी समजा साक्षात अन्नपूर्णा माता आपल्या स्वयंपाकघरात आहे. जर तुमच्या घराबाहेर गाव येऊन हंबरत असेल, तर ती फक्त भाकरीसाठी नाही, तर तुमच्या घराला आशीर्वाद द्यायला आलेली असते. हा एक दैवी संकेत असतो. जर अचानक तुम्हाला कोणीतरी देवाची मूर्ती भेट म्हणून दिली, तेव्हा समजा देवाला स्वतःला तुमच्या घरी यायचं असतं. तेव्हाच असं घडतं. हे दैवी संकेत असतात. तुम्हाला तुमच्या घरात जर लहान मूल देवाशी गप्पा मारताना दिसले, तर त्याच्यावर हसू नका, कारण लहान बाळ निरागस असते. त्याला अदृश्य दैवी लहरी जाणवत असतात. त्याच्यासाठी ते सामान्य असते, कारण ते निरागस असते. याचाच अर्थ देव आपल्या घरात आहे. आपण कामाच्या गडबडीत असूनही देवाचे म्हणजेच स्वामींचे नाम सतत आपल्या मुखात ठेवतो. याचाच अर्थ तुमच्या अंतरात्म्यात देव अखंड जागा आहे. कधीकधी असे होते, घरात धूप किंवा कापूर पेटलेला नसतानाही अचानक घरात त्याचा सुगंध येणे. याचा अर्थ घरातून वाईट शक्तीचा नाश होत आहे आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात येत आहे. जर तुम्हाला अलाराम न लावता जर तुम्हाला पहाटे 3 ते 5च्या दरम्यान जाग येत असेल, तर समजा देव तुमच्या सोबत आहे. स्वामी तुम्हाला त्यांच्याशी संवाद करण्यासाठी उठवत आहेत. याचाच अर्थ देवाला आपल्याशी बोलायचे आहे. म्हणूनच 3 ते 5च्या दरम्यान आपल्याला जाग येत असते. ऋतू नसतानाही तुमच्या घरातील किंवा बागेतील फुलझाडांना फुले आली आहेत, तर समजा निसर्गालाही तुमच्या घरातील सकारात्मकता जाणवत आहे. तुम्हाला पैशाची अडचण आली आहे आणि अचानक कुठून तरी पैसे मिळाले, तर समजा तुमचं मन साफ आहे, म्हणून देव तुमच्या अडचणीला धावून येत आहे, तुमच्या अडचणी सोडवत आहे. तुमच्या घरातील धान्याचा साठा आणि तिजोरी कधीही रिकामी होत नाही. याचा अर्थ माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न आहे, तिचे वास्तव्य तुमच्या घरात आहे. दिवा लावल्यावर कापसाच्या वातीच्या डोक्यावर जर फूल बनले, तर समजा नक्कीच तुमची भक्ती, पूजा, श्रद्धा, सेवा आनंदाने स्वीकारली जात आहे. आपल्या मनात एखाद्या देवाचा किंवा स्वामींचा विचार आला आणि तेवढ्यातच स्वामींचे गाणे ऐकू आले
किंवा स्वामींचा फोटो समोर आला किंवा एखादी स्वामींची मूर्ती दिसली, निव्वळ हा योगायोग नसून तुमच्या भक्तीला दिलेला प्रतिसाद आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुम्हाला आधीच मोठ्या संकटाची चाहूल लागली आणि त्यातून तुम्ही सुखरूप बाहेर पडलात किंवा अपघात टळला, तर समजा स्वामी तुमच्या सदैव पाठीशी आहेत. देव तारी त्याला कोण मारी हा अनुभव बहुतेक स्वामी भक्तांना आलाच असेल. कधीकधी असे होते की तुमच्या मनात प्रश्नांचे काहूर असते आणि त्याचे उत्तर काहीही केल्यास सापडत नाही. तेव्हा अचानक एक व्यक्ती येते आणि तिच्या बोलण्यातून तुमच्या प्रश्नाचे उत्तर सहज आणि सोप्या मार्गाने मिळून जाते. तर समजा स्वामींकडून मिळालेले मार्गदर्शन आहे किंवा संकेत आहे. तुमच्या घरातील पाळीव प्राणी तासनतास देवघरासमोर बसून राहतात का? याचाच अर्थ तुमच्या घरात देवाचे वास्तव्य आहे. प्राण्यांना सकारात्मक लहरी माणसांच्या आधी जाणवतात. तुमच्या घरात येणारे पाहुणे घरी आल्यावर समजा म्हणाले, इथे खूप छान प्रसन्न वाटत आहे. तर समजा घरात सकारात्मक ऊर्जा ठासून भरलेली आहे. त्यामुळे त्या व्यक्तींना तिथे आल्याला प्रसन्न वाटले. तुम्ही घरातून कोणत्या तरी वेगळ्या कामासाठी निघालात, तरी तुमच्या मंदिरात किंवा मठात जाण्याचा काही योग नव्हता किंवा योजना नव्हती. तरी देखील अचानक तुम्हाला न काही समजता तुम्ही मंदिराकडे किंवा मठाकडे वळलात. याचाच अर्थ तुमच्या मनाला स्वामींना भेटण्याची आणि स्वामींना तुम्हाला भेटण्याची ओढ झाली आहे. म्हणूनच हे अचानक न कळत घडून येते. तुमच्या घरात अचानक मोरपीस सापडले किंवा तुम्हाला कोणीतरी मोरपीस दिले, याचा अर्थ तुमचे भाग्य उजळणार आहे आणि समृद्धीचा मार्ग मोकळा होणार आहे. तुम्हाला स्वप्नात वाहते स्वच्छ पाणी दिसले किंवा पांढरा हत्ती दिसला, तर समजा घरात लवकरच ऐश्वर्य येण्याचे संकेत आहेत. तुमच्या दरवाजावर येऊन किंवा खिडकीवर येऊन चिमण्यांनी खूप चिवचिवाट केला आहे, याचाच अर्थ घरात शुभ संकेत किंवा आनंदाची बातमी येणार आहे. जर देवपूजा करताना तुम्ही टिळा लावला आहे आणि तो दिवसभर तसाच राहिला, तर हे तुमच्या मनाची एकाग्रता आणि शांती दर्शवते आणि देव किंवा स्वामी तुमच्या सोबत आहे हे दर्शवते. जेव्हा तुमच्या मनाला काहीही कारण नसताना आनंदी आणि समाधानी वाटते, तेव्हा समजा तुमच्या आत्म्याला परमात्म्याची साथ मिळत असते. तुमच्या घरात जळमटं बराच वेळ होत नाहीयेत, याचा अर्थ असा की घरात सकारात्मक ऊर्जेने वास केला आहे. तुम्हाला अचानक पांढऱ्या कबुतराचे दर्शन झाले. पांढरा रंग शांतीचे आणि देवाच्या दूतांचे मानले जाते आणि पांढरे कबूतर हे देवाचे दूत मानले जाते. तर समजा तुम्हाला काहीतरी चांगली बातमी मिळणार आहे. मित्रमैत्रिणींनो आणि स्वामी भक्तांनो, तुम्हाला यातील कोणकोणते संकेत जाणवलेत आणि याच्या पुढे कोणकोणते संकेत जाणवतील हे लक्षात ठेवा आणि त्यावरून जाणून घ्या की आपल्याला देव कोणकोणते संकेत देत आहे की ते आपल्या सोबत आहेत म्हणून. स्वामी आपल्या सदैव पाठीशी असतात. म्हणूनच त्यांनी आपल्याला एक संदेश दिलेला आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे सर्व संकेत त्याचेच उदाहरण आहे. त्यामुळे या संकेतांना लक्षात ठेवा. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमची कमेंट हीच माझी ऊर्जा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.